शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालंय। गद्दार बोलल्यावरून विधान परिषदेमध्ये गोंधळ झाला। अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जोरदार जुंपली। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं अनिल परब यांनी म्हटलं, तर गद्दार कुणाला बोलतो, तू बाहेर ये तुला दाखवतं असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तू बूट चाटत होतास देसाईंनी परबांवर असा पलटवारही केलाय। मला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा बरं। तुम्हाला गोंधळात सभापती महोदय तुम्ही शांत राहा जरा, पुढचा ऐका। तुम्ही शांत राहा। अहो तुम्ही असे आमरी केलं नाही, हे रेकॉर्डवर येतंय खाली ना, बसा, ते ऐकवत खाली नाही का? बसा तुम्ही। ते ऐकवत नाही का? होऊ दे ना। अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाही। म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे, तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे। मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, खाली बसा। सन्माननीय सभापती महोदय, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, तुम्ही खाली बसा प्लीज, शांत राहा। सन्माननीय सभापती महोदय, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही नाही, तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदय, चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना। अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही। बरं मंत्री महोदय पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा, पुढे बोला, पुढे बोला, त्यांनी संपवा। ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे। अहो आम्ही करणारच। साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विषय साहेब ऐका माझं। प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा। हा, सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा, उत्तर पूर्ण करा। चला तुम्ही मी शांतता उत्तर देतोय ठेवा। ना। अहो ते तुमचं पूर्ण ऐकून घ्या। आम्ही आता खाली बसा, सन्मान्य सभापती महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा यांचं बरं। ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? एक सभापती महोदय, आता मला वेळ द्या। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, ऐका तुम्ही ना। खाली बसा। आता काय हे पहा, असं झोंबतंय का गोंधळ करणं कानाला? बरं नाहीये, मराठी ऐका ना, माणसाचा प्रश्न आहे। ऐका ऐका सकारात्मक ऐका उत्तर पाहिजे ना, ना। ऐकून घ्या, ऐकून घ्या। नाही असं आता बोलायचं नाही, शांत एक राहा। मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? अहो, शांतता जर तुम्ही काय रे विषय तुला काढू नका दाखवतो वाटतं। याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार मी काय सभागृह म्हणतो? 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज। उपसभापतीने दिले, पण हे बघा आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्ही सुद्धा या ठिकाणी 3-3 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले लोक आहे। आम्हाला जर कुणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणारं, आमचा अवमान करणारं, आमची बदनामी करणारं सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा आणि लांबचा, आम्ही ते सहन करणार नाही। म्हणून त्यांचा आवाज जसा वाढला, ते अरे तुरे बोलायला लागले, मी अरे तुरे बोललो, ते बघतो म्हणले, मी पण बाहेर ये बघतो म्हणलं, याच्यापेक्षा वेगळं काय झालं नाही। बघणार आहे का आता का वाद मिटलाय? सर हा वाद आता आधी मराठी में वाद पूर्णपणे का दोन्ही नेते एकमेकांना अजूनही त्यांना मुळात अरे माझी माध्यमांना विनंती आहे, तुम्ही आता एवढे सगळे आपापसातच बोलायला लागला तर आमचा वेळ कशासाठी घेता तुम्ही? आम्हाला गडबडीत पुढच्या मिटिंगला जायचं असते, कुठं ब्रीफिंग घ्यायचं असते, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही थांबतो आणि तुम्ही आपापसातच बोलता, आम्ही काय बोललेलं तुम्हाला कळत पण नाही। माझी विनंती आहे, तर असं आता तुम्ही जो प्रश्न विचारला काय झालं पुढं होणार, त्यांनी जर पुढं हे वाढवायचं ठरवलं त्याच्या दुप्पट वाढवायची आमची तयारी आहे। आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत। बाळासाहेब ठाकरेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आरेला कारेत उत्तर द्यायचं शिकवलेलं आहे। धन्यवाद।